नमस्कार. आजच्या या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत की मायक्रोसॉफ्ट वर्डमधल्या एका कोऱ्या करकरीत डॉक्युमेंटला एका प्रोफेशनल प्रिंट करण्यायोग्य स्टुडंट आयडी कार्डमध्ये कसं बदलायचं. चला तर मग थेट कामाला सुरुवात करूया. हे बघा, डावीकडे आहे एक साधा कोरा कागद आणि उजवीकडे आहे आपलं अंतिम डिझाईन. इथून तिथपर्यंतचा प्रवास आपण एकत्र करणार आहोत आणि मी खात्री देतो की प्रत्येक स्टेप अगदी सोपी करून सांगेन. कोणत्याही डिझाईनची सुरुवात होते ती योग्य पायाभरणीने, म्हणजे आपलं डॉक्युमेंट व्यवस्थित सेट करण्यापासून. चला तर मग पहिला टप्पा पार पाडूया. बरं, सगळ्यात पहिलं काम आहे मार्जिन सेट करणं. हे महत्त्वाचं आहे कारण प्रिंट करताना आपली डिझाईन कापली जाता कामा नये. त्यासाठी लेआउट टॅबमध्ये जायचं, मार्जिनवर क्लिक करायचं आणि नॅरो हा पर्याय निवडायचा. झालं. आता आयडी कार्डचा एक स्टँडर्ड आकार असतो, बरोबर? तो आपल्याला स्वतः टाकावा लागेल. त्यासाठी पुन्हा लेआउटमध्ये जाऊन साईज पर्यायात मोर पेपर साइजेस निवडायचं आहे. इथे आपण कार्डची रुंदी ठेवणार आहोत 3.4 इंच आणि उंची असेल 2.2 इंच. बस, आपल्या आयडी कार्डसाठी परफेक्ट कॅनव्हास आता तयार आहे. चला, आपला कॅनव्हास तर तयार झाला. आता वेळ आली आहे त्याला एक छानसं आकर्षक रूप देण्याची. डिझाईनची खरी मजा तर आता सुरू होणार आहे. आपण वरच्या बाजूला एक साधा आयत घेणार आहोत. पण थांबा, तो साधा राहणार नाहीये. त्यावर राईट क्लिक करून एडिट पॉइंट्स वापरून आपण त्याला एक मस्त डायनॅमिक आकार देऊ शकतो. बघा, यामुळे आपल्या डिझाईनला लगेच एक वेगळा लुक मिळतो. आता एकाच रंगाऐवजी आपण ग्रेडियंट वापरूया, म्हणजे 2 रंगांचं मिश्रण. यामुळे डिझाईनला एक खोली येते. आणि हो, त्याची आउटलाईन काढायला विसरू नका, त्याने ते अधिक प्रोफेशनल दिसतं. डिझाईनमध्ये लेयर्स म्हणजे एकावर एक आकार रचणं खूप महत्त्वाचं असतं. आता आपण शाळेच्या लोगोसाठी बॅकग्राऊंड म्हणून एक पांढरा अंडाकृती आकार तयार करत आहोत. आता टाकूया शाळेचा लोगो. लक्षात ठेवा, टेक्स्ट रॅपिंग इन फ्रंट ऑफ टेक्स्टवर सेट करायचं आणि लोगोला ब्रिंग फॉरवर्ड करायचं, म्हणजे तो आपण बनवलेल्या पांढऱ्या बॅकग्राऊंडवर व्यवस्थित दिसेल. ठीक आहे, डिझाईनचा मुख्य भाग तयार आहे. आता ओळखपत्रावरची सगळ्यात महत्त्वाची माहिती म्हणजे फोटो आणि संस्थेचा तपशील कसा टाकायचा ते पाहूया. फोटोसाठी एक आयत काढायचा आणि मग त्या आयतामध्ये शेप फिल पर्यायाचा वापर करून थेट विद्यार्थ्यांचा फोटो भरायचा. ही एक खूप सोपी आणि प्रभावी पद्धत आहे फोटोला हव्या त्या आकारात बसवण्याची. आता टेक्स्ट बॉक्स वापरून शाळेचं नाव टाकूया. आपण इथे फॉन्टचा आकार 13 आणि रंग पांढरा ठेवूया, म्हणजे तो आपल्या डिझाईनवर उठून दिसेल. ह्याचप्रमाणे पत्त्यासाठी आणि संपर्क क्रमांकासाठी वेगवेगळे टेक्स्ट बॉक्स तयार करू आणि त्यांना त्यांच्या योग्य जागी रंगीत आकारांमध्ये व्यवस्थित ठेवूया, जेणेकरून सगळी माहिती वाचायला सोपी जाईल. चला, आता ओळखपत्र ज्या विद्यार्थ्याचं आहे त्याची माहिती भरण्याची वेळ आलीये. सगळे आवश्यक तपशील आता आपण एक एक करून जोडूया. हे बघा, स्टुडंट आयडेंटिटी कार्ड असं लिहिलेला हा गोलाकार कडांचा बॅनर हे स्पष्ट करतो की या कार्डचा उद्देश काय आहे. विद्यार्थ्याची सगळी माहिती म्हणजे नाव, रोल नंबर, पत्ता वगैरे ती सुटसुटीत दिसावी म्हणून आपण टेबलसारखी रचना असलेला एक टेक्स्ट बॉक्स वापरत आहोत. यामुळे माहिती एकदम व्यवस्थित आणि वाचायला सोपी वाटते. वा, आपलं डिझाईन जवळपास तयार आहे, पण त्याला अंतिम स्वरूप दिल्याशिवाय मजा नाही. चला, काही फायनल टचेस देऊन त्याला अजून आकर्षक बनवूया. ओळखपत्राला अधिक सुरक्षित आणि प्रोफेशनल बनवण्यासाठी वॉटरमार्क खूप उपयोगी पडतो. मग प्रश्न येतो, तो टाकायचा कसा? प्रक्रिया अगदी सोपी आहे. पूर्ण कार्डवर एक मोठा आयत घ्या, त्यात शाळेचा लोगो भरा, त्याला सेंड बिहाइंड टेक्स्ट वापरून सगळ्यांच्या मागे पाठवा आणि मग त्याची पारदर्शकता कमी करा. ही पारदर्शकता म्हणजे ट्रान्सपरन्सी साधारणपणे 90% ठेवली की उत्तम. यामुळे वॉटरमार्क हलकासा दिसतो आणि मुख्य डिझाईनमध्ये अडथळाही येत नाही. आणि हो, सगळ्यात शेवटी सहीसाठी एक जागा. त्यासाठी आपण फक्त अंडरस्कोर लाईन असलेला एक छोटा टेक्स्ट बॉक्स खाली जोडूया. आणि हो, आपलं ओळखपत्र आता पूर्णपणे तयार आहे. तर हे झालं आपलं ओळखपत्र. पण खरं तर आज आपण फक्त एक आयडी कार्ड बनवायला नाही शिकलो, तर डिझाईनची मूलभूत कौशल्य शिकलो आहोत. विचार करा, हेच आकार, हेच रंग, हेच टेक्स्ट बॉक्स वापरून बिझनेस कार्ड, इव्हेंट पास किंवा अजून कितीतरी गोष्टी बनवता येतील. मग आता प्रश्न हा आहे की याच कौशल्यांचा वापर करून आणखी काय काय नवीन आणि भन्नाट गोष्टी तयार करता येतील.